आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे. सर, जरांगे पाटील यांनी जी मुदत दिली होती सरकारला अल्टिमेटम, त्याची मुदत काल संपली. आजपासून ते उपोषणावर बसणार असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. नाही, आता हे बघा की जरांगे पाटील वारंवार सरकारला अल्टिमेटम देत आहेत. कालचा त्यांचा शेवटचा दिवस होता आणि आज त्यांनी डिक्लेअर केला आहे की आजपासून ते पुन्हा आमरण उपोषणाला बसणार. खरं म्हणजे असं आहे की त्यांची जी मागणी आहे त्या मागणीचा सरकारने सर्वकष विचार करून कालसुद्धा एकनाथराव शिंदे माननीय मुख्यमंत्री यांनी शिवाजी महाराजांच्या समोर शपथ घेऊन सांगितलं की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्ध आहोत, पण न्यायालयीन प्रक्रियेला थोडा वेळ लागेल. यांच्या कुणबी प्रमाणपत्र तपासण्याकरता जी न्यायमूर्ती शिंदे समिती बसवली होती आहे त्यांनीसुद्धा 2 महिन्याचा कालावधी मागितलेला आहे, कारण पूर्ण अभ्यास व्हायचा आहे. अशा वेळेस जो कोणी आंदोलनकर्ता असतो त्या आंदोलनकर्त्यांनी आपण जी मागणी करतो ती मागणी कशी टिकाऊ आहे, सरकार ते पूर्ण करू शकते का, न्यायालय ते पूर्ण करू शकते का, याचा थोडा विचार करायला पाहिजे असतो. सरकारने मागच्या काही दिवसापासून जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेमध्ये सरकारने फार स्पष्ट केलेलं आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतनं आरक्षण देऊ शकत नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्रसुद्धा देऊ शकत नाही. परंतु जरांगे पाटील आपल्या मागणीवरती ठाम आहे की आम्हाला सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्यात यावे आणि त्याच मागणीकरता ते आजपासून आमरण उपोषणाला बसत आहेत. त्यांच्या या आग्रहामुळे आज मराठा समाजातल्या तरुणांमध्ये जो असंतोष निर्माण होतो आहे आणि आपण मागच्या 2 दिवसात पाहिलेलं आहे की 2-3 तरुणांनी आत्महत्यासुद्धा केलेल्या आहेत. आणखी पुढील काही दिवसामध्ये जर जरांगे पाटलाची मागणी अशीच राहतील तर काही तरुण आणखी आत्महत्या करतील की काय असा प्रश्न आमच्यासमोरसुद्धा उभा राहतो आहे, निर्माण होतो आहे. आणि तरुणांनी कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही समाजाचा असो, तरुणांनी आत्महत्या करणं हे दुर्दैवी आहे. आणि म्हणून माझी पुन्हा निवेदन आहे जरांगे पाटलांना की त्यांनी जेव्हा सरकार म्हणत आहे की आम्ही तुम्ही जे म्हणता ते करू शकत नाही, न्यायालयाच्या कक्षेमध्ये सुद्धा ते बसत नाही, तेव्हा त्यांनी आपल्या मागणीचा कुठेतरी पुनर्विचार करावा. आणि सरकार जे वारंवार सांगत आहे की आम्ही तुम्हाला आरक्षण देण्यास कटिबद्ध आहोत, पण जे आरक्षण न्यायालयामध्ये टिकेल आणि संविधानाच्या कक्षेत बसेल असं आरक्षण आम्ही तुम्हाला देण्याच्या प्रयत्नात आहोत, त्याचा पुनर्विचार जरांगे पाटलांनी करावा. परवा अजितदादा म्हटले की ज्यांना जे ओबीसी मराठा आहे, ज्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळाले ते जरांगे पाटील यांच्या आंदोलनात का जातात. त्यावर जरांगे पाटील म्हटले होते की आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. तुमची ही भूमिका होती की ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, जे ओबीसीत आहे, ते आंदोलनात का जातात. नाही, आता कसं आहे की एवढ्या दिवसाची परंपरा आहे. कुणबी समाजातले अर्धे लोक स्वतःला कुणबी न समजता अजूनही मराठात समजतात. ते त्यांच्या डोक्यातून जात नाही. आणि आपला एक मोठा भाऊ आंदोलन करतो आहे तर त्यांना या सर्व गोष्टीची जाणीव नसते, ज्ञान नसते बा. आणि खरं म्हणजे कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी हे तिन्ही ओबीसीमध्ये येतात. आणि जे ओबीसीमध्ये येतात त्यांनी या आंदोलनामध्ये खरं म्हणजे जायला नको, कारण आपल्या विरोधामध्ये ती आमची काय मागणी आहे सुरुवातीपासून की सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्यात येऊ. कुणबी म्हणजे कुणबी मराठा, मराठा कुणबी ज्यांना जे ओबीसीमध्ये आहे ती प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. आणि म्हणून जे लोक या 3 जातीच्या अंतर्गत येतात, कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी, यांनी खरं म्हणजे त्यांच्या आंदोलनात जायला नको, त्यांना समर्थन द्यायला नको, कारण त्यांच्यामुळे त्यांची शक्ती वाढते आहे. आणि आता फक्त प्रश्न यांचा शिल्लक आहे की ज्यांच्या कागदपत्रावर फक्त मराठा लिहिलेला आहे, त्यांची मागणी फक्त मराठा जिथं लिहिलेलं आहे त्यांची आहे. आणि मी नेहमी म्हणतो की 75 वर्षापासून त्यांनी कुठे अशी प्रकारची मागणी केली नाही. आज ती मराठा जात कुणबी म्हणून बदलविण्याचा अधिकार सरकारलासुद्धा नाही आणि न्यायालयालासुद्धा नाही आहे, हे सिद्ध झालेलं आहे. सर, काल मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली आणि त्यांनी म्हटलं की कुठल्याही समाजाचं आरक्षण मी कमी करणार नाही, ओबीसीचं आरक्षण कमी करणार नाही, असंच त्यांना म्हणायचं होतं. तुम्ही रिलॅक्स झाले? नाही, आम्ही तर रिलॅक्स आहे ना, कारण आमच्याजवळ लेखी आहे. मी वारंवार सांगतो की सरकार जर आपली मानसिकता बदलत असेल त्या दिवशी आम्ही रस्त्यावरती येऊ. याचं कारण असं आहे की त्यांनीसुद्धा पूर्ण अभ्यास केलेला आहे सरकारने. आमच्या मागणी म्हणून नाही, आग्रह
कसं आहे की मी नेहमी वारंवार सांगतो की एखाद्या जातीचा मी शब्द ओबीसीमध्ये समावेश करायचा असेल तर राज्य मागासवर्गीय आयोगाने अभ्यास करून सर्वे करून ती जात मागासलेली आहे हे सिद्ध करावं लागतं आणि ते सिद्ध झाल्यानंतर ते शिफारस राज्य सरकारला करू शकतात. राज्य सरकारला ती शिफारस योग्य वाटली तर ते ओबीसीमध्ये समावेश करू शकतात, अन्यथा नाही. सरकारला स्वतःहून एखाद्या जातीचा ओबीसीमध्ये समावेश करण्याचा अधिकार नाही. शिंदे समितीनं अजून मुदतवाढ मागितलेली आहे, कसं बघता याच्याकडे? नाही बा, शिंदे समिती कशाचा अभ्यास करताय? शिंदे समितीची कार्यक्षेत्र ठरलेलं आहे की कोणाच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठा किंवा मराठी कुणबी लिहिलेलं आहे. असं ज्यांच्या कागदपत्रावर लिहिलेलं असेल त्यांना कुणबी मराठा कुणबीचे प्रमाणपत्र दिले, त्याच्यावरती आमचा आक्षेपच नाही. परंतु ज्यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुठेही कुणबी मराठा कुणब्याचा उल्लेख नाही, त्यांना प्रमाणपत्राची मागणी जरांगे पाटील करते आहेत, त्याला आमचा विरोध आहे. शेवटचा माझा प्रश्न आहे, आजपासून जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणावर ठाम आहे. पुन्हा सरकारनं काही वेगळी भूमिका घेतली तर ओबीसी महासंघाची भूमिका काय असेल पुढची? सरकारने वेगळी भूमिका घेतली तर मी कालही तेच बोलत होतो, आजही बोलतो आणि उद्याही बोलील की सर्व राज्यातील ओबीसी गावाखेड्यातील रस्त्यावर येईल, गल्लीतला ओबीसी रस्त्यावरती येईल आणि आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करेल. त्याच्याकरता त्याला जे काही करायचं आहे ते करेल. काय करेल मी आज सांगणार नाही, पण जे काही करायचं ते करेल आणि आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करेल. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.